दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशन हे महाराष्ट्रासाठी खास करून देशासाठी, कारण अख्ख्या देशाने जे खासदार निवडून दिले त्यांचा अधिवेशन म्हणजे आपले आपले प्रश्न मांडणे, न्याय मिळवणे, पदापेक्षा खुर्चीला महत्व, खुर्चीपेक्षा न्यायाला महत्व, न्यायापेक्षा लोकांना महत्व देणारी सक्षम लोकशाहीतली यंत्रणा आज 4-5 दिवस झालं लोकसभेचं सभागृह ठप्प आहे, कामकाज चालू नाही। सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष सुरू आहे। एका बाजूला मोदी सरकार, मोदींना सरकार वाचवायचंय, एनडीएतले घटक पक्ष खुश ठेवायचे, आणि दुसऱ्या बाजूला विरोधक प्रचंड आक्रमक आहे आणि विरोधकांमध्ये सरकार पाडून, सरकारला गोत्यात आणून न्यायच मिळवायचा आहे। प्रश्न फक्त एकच आहे, पहलगाममध्ये जो हल्ला झाला, ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं, विरोधकांचे 2-3 प्रश्न आहेत महत्वाचे, त्या 3 प्रश्नावर विरोधक इतके आक्रमक आहेत, सभागृह चालू देत नाही। प्रधानमंत्री लोकसभेच्या त्या अधिवेशनामध्ये तिथं उपस्थित राहायला तयार आहेत का विचारा, ते तिकडे फिरकलेत का विचारा, विरोधक गप्प बसायला तयार आहेत का, उत्तर मागा। विरोधकांचं काय म्हणणं आहे लोकसभेचे अध्यक्ष समजून घ्यायला तयार आहेत का, विरोधी पक्ष नेत्याला बोलायचंय पण तिथं भूमिका मांडू दिल्या जातात का। सभागृहात देशाच्या वतीनं महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या, हे म्हणणं चुकीचं आहे की बरोबर आहे। विरोधक जे गोंधळ घालतायत ते कितपत योग्य आहे, किती हजार कोटी रुपये पाण्यात गेले ह्या 4-5 दिवसामध्ये, अधिवेशन झालं नाही। अधिवेशन झालं पाहिजे यासाठी विरोधक सुद्धा प्रयत्नशील आहे, पण सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं नाही। विरोधी पक्ष नेत्यांनी अख्खं सभागृह डोक्यावर घेतलंय, पण प्रधानमंत्री त्याच्यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत। विरोधकांचे काय प्रश्न आहेत, सत्ताधाऱ्यांच्या मनात काय, विरोधक यशस्वी होतील का, का सत्ताधारी सरेंडर होतील, का सत्ताधारी नेता सरेंडर झालाय म्हणून चर्चा करू शकत नाही। या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची। लोकसभेचं अधिवेशन, अर्थात लोकसभेचं पावसाळी अधिवेशन पाण्यात का घातलं जातंय, या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करूया। जय शिवराय, जय महाराष्ट्र, मी संतोष शिंदे। या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑपरेशन सिंदूर या महाराष्ट्र देशात आणि जगाला, प्रत्येक भारतीयाच्या कानावर पडलेला आहे। भारतावर जो भ्याड हल्ला झाला, 4 दहशतवादी पाकिस्तानी भारतात घुसले कसे, हा विरोधक प्रश्न विचारताय, आणि बेछूटपणे गोळीबार करून त्यांनी 10-12 भारतीय मारून टाकले, 26-27 साधारणतः। महाराष्ट्रातले सुद्धा त्याच्यामध्ये काही लोक होते, आणि मग त्याचा बदला म्हणून भारतानं पाकिस्तानवर चाल केली। शत्रूचे सुद्धा बरेच जे काही पॉइंट्स होते उद्ध्वस्त केले, त्यांचे जे ट्रेनिंग सेंटर होते। पण ज्या 4 जणांनी भारतावर हल्ला केला आणि जे पळून गेले जंगलात, अजून सुद्धा 25 जुलै 2025 रोजी सुद्धा सापडलेले नाहीत, मारले तर अजिबात नाहीत। पण प्रधानमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली
की आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला धडा शिकवला, चांगली गोष्ट आहे. पण विरोधक म्हणतात आमचा प्रश्न आहे की भारतावर पहलगाममध्ये हल्ला करणारी जी 4 होती, ज्यांनी धर्म विचारून तो कुठल्या धर्माचा आहे आणि गोळ्या घातली, ती माणसं मारली का? आरोपी मारली का? दहशतवादी मारली का? भारतीयांना मारणाऱ्या मारेकऱ्यांना तुम्ही संपवलं का? उत्तर सरकार द्यायला तयार नाही. दुसरी महत्वाची जी बाब आहे, जे प्रश्न आहेत विरोधकांचे, की म्हणतात की ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पाकिस्तान जर भारताकडे वाईट नजरेनं बघणार असेल तर समस्त भारतीय केंद्र सरकारच्या सोबत आहे, नो डाऊट. पण तिकडे जाऊन जो हल्ला केला, जी लोक मारली गेली, पाकिस्तान वेगळं बोलतंय आणि भारत अर्थात तुम्ही वेगळं सांगताय. या सगळ्या ह्याच्यामध्ये पाकिस्तानला काय शिक्षा झाली जेणेकरून पाकिस्तान इथून पुढच्या काळात दहशतवादी कारवाया करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा प्रश्न जो आहे, जो ओरडून त्या ठिकाणी विरोधक विचारतायत की रशियावर त्या ठिकाणी म्हणजे तिकडे जे युद्ध सुरू आहे किंवा भारतामध्ये जे काही घटना घडली, इतर देशांमध्ये जर काही युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये इतर देश त्यांच्या पाठीशी आहेत. प्रधानमंत्री मोदीजी भारतावर पाकिस्तानने हल्ला केला किंवा भारत पाकिस्तानमध्ये घुसला, नंतर भारताच्या पाठीमागे कोण आहे? पाकिस्तानच्या तरी पाठीमागे उघड कोण आहे? चीन सुद्धा आहे. कोण आहे? अमेरिका सुद्धा पाकिस्तानचेच गोडवे गाईल. बांगलादेश किंवा इतर लोक सुद्धा पाकिस्तानच्याच बाजूने राहतील. काय होईल सांगता येत नाही. परंतु भारताच्या पाठीमागे ज्या नेत्याला, प्रधानमंत्र्यांना विश्वगुरू म्हणता, जगभर ज्यांची कीर्ती आहे म्हणता, भारतावर हल्ला झाला आणि भारताने प्रति हल्ला केला, तेव्हा किती देश भारताच्या बाजूने होते आहेत आणि किती जण पाठीशी आहेत? उत्तर जर एकाही सत्ताधाऱ्यांना केंद्रातल्या राज्यातला द्या म्हणलं, अजिबात देत नाही. त्याचं कारण असं आहे, भारताच्या पाठीशी या सरकारच्या धोरणामुळे कोणीही सोबत आलेलं नाही. त्यांना विश्वास नाही का? हे मी नाही म्हणत, हे माध्यमं सांगतायत आणि देशात घटना घडल्यात. मग हे सगळं फेल्युअर कुणाचं आहे? कुठल्या एजन्सीचं आहे? आणि हे सगळं फेल्युअर जर असेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावरून बाजूला का होत नाहीत ही सगळी लोक? याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ज्या दोघी जणांनी ऑपरेशन सिंदूर केलं, सगळी चर्चा झाली. कुरेशी तर मुस्लिम महिला अधिकारी होती, तरी तिनं पाकिस्तानचा मुलाहिजा पाळला नाही. तिचं शौर्य, कर्तृत्व, पराक्रम तिने दाखवला. सरकारच्या पराक्रमाचं काय? सरकारने काय केलं? सरकार कितपत या लढाईमध्ये यशस्वी झालं? उत्तर काय? उत्तर असं आहे की ज्या पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अचानक भारताने शस्त्रसंधी, त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी झाल्या आणि युद्ध थांबवलं. भारत पाकिस्तान युद्ध होऊ नये म्हणून प्लॅन करण्यात आलं की डोनाल्ड ट्रम्प त्याच्यात मध्यस्थी करतायत आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी तिथं जाऊन चर्चा केल्या. समोर येतंय, समोर आलेलं सुद्धा आहे की पाकिस्तानने कुणाचाही मुलाहिजा पाळलेला नाही. वाकडेच शेपूट आहे या माणसांची. वाकडी शेपटी कधीच सरळ होत नाही, कुठल्याही पायपात घातला तसं. सरकारच्या सुद्धा धोरणामुळे कुणी सुद्धा पाठीशी आला नाही, हे सुद्धा विसरता येणार नाही. आणि मग अशी जर परिस्थिती असेल तर युद्ध कोणाच्या सोबत राहून करायचंय?
आपल्या बाजूने कोण येतील, शत्रूला कसं नमवायचंय, शत्रू संपला पाहिजे, आपण गाफील राहून चालणार नाही, हे प्रधानमंत्री देशासमोर येऊन मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नाचा एकदाच निपटारा करून देश सुरक्षित ठेवणार आहेत की नाही, राज्य सुरक्षित आणि इतर महाराष्ट्रातील या सगळ्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये तितकं गांभीर्यानं घेतलं जाणार आहे की नाही, हा मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे. पण बांधवांनो, या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे असे म्हणतात की सरेंडर झाले डोनाल्ड ट्रम्प समोर, परंतु इतर बाबीमध्ये सुद्धा भारत तितकासा भीम पराक्रम करू शकलेला नाही. सध्या तरी हे नाकारता येणार नाही. पण कुठला तरी नेता किंवा कोणतरी आहे ज्याच्यासाठी सध्याचे सत्ताधारी काम करतायत. आणि वाईट गोष्ट याची आहे, या सगळ्या गोंधळामध्ये खरी माहिती बाजूला जाते आणि खोटी माहिती पुढे आणली जाते. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय, एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. नवीन असाल तर चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, संपर्कात राहूया.